मी पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांना सांगेन की आपल्याला माहिती की आज तारीख आहे 25 आणि 27 तारखेला गणरायाचं आगमन होतंय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि ते आगमन होत असताना आम्ही दर महिन्याला पगार जो करतो, वेतन जे देतो, पेन्शन जे देतो, ते 1 सप्टेंबरला देत असतो. म्हणजे ऑगस्ट महिना संपला की 1 सप्टेंबरला देतो. सप्टेंबर महिना संपला की 1 ऑक्टोबरला सप्टेंबर महिन्याचं वेतन देत असतो. निवृत्ती वेतन असेल किंवा वेतन असेल. पण यावेळेस आम्ही गणेशोत्सवापूर्वी म्हणजेच उद्याच वेतन देण्याच्या बद्दलचा GR काढलेला आहे. नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो. लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. ऑगस्ट महिन्याचे आता काहीच दिवस शिल्लक आहेत आणि लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता कधी मिळणार यासाठी अनेक व्हिडिओज व्हायरल होत आहेत. मंत्र्यांचे जे भाषण आहेत तर ही दाखवून चुकीची माहिती लाडक्या बहिणींना देण्याचं काम सध्या केलं जात आहे. लाडक्या बहिणींना एकच विनंती, साधारणतः पाहू शकता की येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो अर्थसंकल्पीय निधी असतो, जो वितरित करावा लागतो, तर याला मान्यता देणारा GR प्रसिद्ध होईल. मंत्री आदित्य तटकरे त्यानंतर घोषणा करतील आणि साधारणतः गणपतीमध्येच सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना हप्ते वितरणाची शक्यता आहे. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत यांना हे हप्ते येणारच आहेत. मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलेलंच आहे की अपात्र लाडक्या बहिणींची स्क्रुटिनी दुसऱ्या लेवलला सुरू आहे आणि याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील त्यांचं अभिनंदनच, परंतु ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरतील तर यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे. तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची अपडेट आहे. आपण वेळोवेळी प्रॉपर माहिती देत असतो. तर अनेक चुकीचे व्हिडिओज आहेत, चुकीची भाषणं ऐकवली जातात आणि चुकीच्या तारखा सांगितल्या जातात. तर तारीख घोषित होण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे प्रतीक्षा करा. तर जून जुलै या महिन्यांचे जे हप्ते ज्या लाडक्या बहिणींना मिळाले नव्हते यांचे हप्ते येण्याची शक्यता कमी आहे, कारण का अजून लाडक्या बहिणींचे अर्ज आहेत. सुरुवातीला फिजिकल व्हेरिफिकेशन झालं आणि त्याचं अजून स्क्रुटिनी जी आहे ती बारकाईने ऑनलाईन चेक केली जात आहे. तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची अपडेट आहे. जर यामध्ये 26 लाख अपात्र बहिणींपैकी सुरुवातीला ज्या लाडक्या बहिणींचे अर्ज कन्फर्म होतील त्यांनाच हप्ता अपकमिंग येण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा. तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.